मित्रांनो, तो पवित्र क्षण आता आलाय, ज्याचे हजारो शिवभक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. काही क्षणात गोडगावच्या श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरातील पवित्र आत्मलिंगाचे दर्शन होणार आहे. ही परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि धार्मिक विधीनुसार पार पडते. चला आपण ही अत्यंत भक्तिभावाने या दिव्य दर्शनाचा अनुभव घेऊ. हरिश्चंद्र भवानी शंकर रुद्र देवताभ्यो नमः. तदि स्नानं समर्पयामि. हरिश्चंद्र भवानी शंकर महादेव हरिश्चंद्र भवानी शंकर रुद्र देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. सकल पूजा गंधाक्षपुष्पं समर्पयामि. उमायै नमः. पार्वत्यै नमः. हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यलभ्यं समर्पयामि. धूपं परिकल्पयामि. धूपान्तरेण स्थापितदीपं परिकल्पयामि. नैवेद्यार्थौषधा नमस्कारान् समर्पयामि. नमः सरस्यां निर्माल्य विष्णुजाभिषेकं कुर्यात्. पाणी भरून घे. हरिश्चंद्र महादेव ओम भूर्भुवस्वः वादयामि. सगळं ते आंब्याचं वगैरे सगळं काढून घ्या. सर्वदा पुष्पं समर्पयामि. उमायै नमः. पार्वत्यै नमः. A few moments later. हरिश्चंद्र महादेव मंदिरातील हे स्वयंभू आत्मलिंग अखंड पाण्यात स्थित असून ज्योतिर्लिंगांप्रमाणे श्रद्धेने त्याला जळलिंग असे संबोधले जाते. अमावस्याच्या पवित्र मुहूर्तावर स्वयंभू आत्मलिंग दर्शनाचा दुर्मिळ सोहळा भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. यात शिवलिंगावरील सालुंका काढून खालील अखंड जलात विराजमान असलेल्या स्वयंभू आत्मलिंगाचे दर्शन भाविकांना घडणार असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आत्मलिंगावरील ही पवित्र सालुंका पारंपरिक धार्मिक विधीनंतर काढली जाते. वर्षभर आत्मलिंगात पाणी साचलेले असते. आत्मलिंग दर्शन सोहळ्यापूर्वी परंपरेनुसार हे पाणी बाहेर काढले जाते आणि संपूर्ण मंदिर स्वच्छ पाण्याने धुवून पवित्र केले जाते. त्यानंतरच भाविकांना आत्मलिंग दर्शनाचा लाभ दिला जातो. श्री हरिचंद्र
हरिश्चंद्र महादेव संस्थान गोरेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज या पवित्र क्षेत्रावरती श्री हरिश्चंद्र महादेवाची पावनभूमीमध्ये जे आत्मलिंग आहे त्याचा दर्शनाचा हा दुर्मिळ योग अधिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं हा जुळून आला. त्यानिमित्त अनेक भाविक भक्त आज या गोरेगाव परिसरातून पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून या ठिकाणी भाविकांचा आलोक असा गर्दीचा महापूर लोटलेला आहे. आपण पाहतच आहात. राजा हरिश्चंद्रांनी या ठिकाणी समाधी करून आपलं आत्मलिंग या ठिकाणी ठेवलं होतं. त्यातून हे शिवलिंग प्रकट झालं. ते अखंड पाण्यामध्ये असतं आणि ते आज सर्व लोकांना पाहायला मिळतं. म्हणून याला ज्याप्रमाणे ज्योतिर्लिंग आहे, वायुतत्वलिंग आहे, पृथ्वीतत्वलिंग आहे, त्याप्रमाणे हे जलतत्वलिंग आहे आणि याचं हे असाधारण असं महत्त्व आहे. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगाप्रमाणेच याचं एक महत्त्व आहे आणि अशा ह्या पवित्र अशा भूमीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याचं यजमानपद आज या ठिकाणी श्री रमेश भाऊ शिवाजीराव येवले यांना या ठिकाणी भाग्य लाभलं. त्यांचं या ठिकाणी मी त्यांना संतोषाचा धन्यवाद देतो आणि सर्व भाई भक्तांचं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हर हर महादेव.